नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी IT कंपनीकडून जॉब अपडेट आहे. Accenture या कंपनीकडून जॉब अपडेट आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत की काय अपडेट आहे, त्याच्यानंतर इथे ओपनिंग्स काय आहे, सॅलरी डिटेल्स काय आहे, त्यानंतर कोण कोण अप्लाय करू शकतो, लास्ट डेट काय आहे, हे लिंक पूर्ण मी देणार आहे. त्याच्यानंतर समजून सांगणार आहे, वर्क डिटेल्स काय असणार आहे, ही पूर्णपणे माहिती आपण इथे बघणार आहोत. सो पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यामुळे अर्धवट माहिती भेटणार नाही. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला शेअर करा. आपल्या चॅनलवरती मी दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स देत असते. वर्क फ्रॉम होम असू द्या किंवा बँक रिलेटेड जॉब असू द्या, कोणतेही जॉब्स असू द्या, त्याचे मी दररोज इथे अपडेट्स आणि पूर्ण माहिती मी देत असते. सो आपल्या चॅनलला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती भेटून जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, पोस्टमधील जॉब्स असू द्या, त्यानंतर असे सुवर्ण संधी जे विद्यार्थ्यांसाठी भेटत आहे, हे पूर्ण माहिती आपण इथे देत असतो. चला तर आजची डिटेल्स आहे ते बघून घेऊया. Accenture खूप मोठी कंपनी आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. Accenture एक IT रिलेटेड कंपनी आहे, खूप मोठी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. DS सिस्टम अँड ॲप्लिकेशन सर्व्हिस असोसिएट 2022 आणि 2023 यांच्यासाठी आहे. इथे सॅलरी बघा, जवळजवळ 3,44,200 ते 3,44,200 म्हणजे पॅकेज भेटणार आहे 3,44,200चे. त्यानंतर इथे जॉबचे जे जॉब टाईप असणार आहे, फुल टाईम आहे आणि लोकेशन आहे आपल्या महाराष्ट्रामधून पुणे आहे, त्यानंतर नागपूर आहे, मुंबई आहे आणि बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, कोइंबतूर, गुरगाव, कोलकाता, इंदोर आणि जयपूर हे पूर्ण इंडियामधून लोकेशन्स असणार आहे. लास्ट डेट अजून आलेली नाही आहे, म्हणजे तुम्ही अजूनही ॲप्लिकेशन करू शकता. सो इथे जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि Accentureला का तुम्ही इथे ॲप्लिकेशन करायचं आहे सांगितलेलं आहे, कारण ही लीडिंग ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिस कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे, लीड कंपनी आहे इथे. आणि इथे जवळजवळ 7,38,000 पीपल क्लायंट्सला सर्व करते आणि 120 कंट्रीमध्ये ही स्प्रेड झालेली आहे. आणि इथे व्हॉट वूड यू डू, म्हणजे तुम्ही काम काय करणार आहे. क्लाउड इंजिनिअरिंगवरती काम आहे, प्रोजेक्ट कंट्रोल सर्व्हिसेस देत आहे, नो कोड ॲप डेव्हलपमेंट आहे, म्हणजे कोणतेही लो कोड आहे आणि नो कोड आहे, म्हणजे डेव्हलप ॲप्लिकेशनवरती तुम्हाला खूप कमी वेळा ॲप्लिकेशनचे कोडिंग करावं लागणार आहे. टेस्ट ऑटोमेशन इंजिनिअरिंग आहे आणि तुम्हाला काय व्हॉट वी नीड, कंपनीला कशाची गरज आहे. ॲज वी प्रोव्हाइड सर्व्हिसेस आवर क्लायंट अक्रॉस द ग्लोबल, वी ॲक्सेप्ट यू टू फ्लेक्झिबल टू वर्क अक्रॉस डिफरंट टाईम झोन्स. म्हणजे काय, जे काही तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहे ते वर्क अक्रॉस डिफरंट टाईम झोन्स किंवा शिफ्ट्सवरती वर्क करायला पाहिजे आहे आणि तुम्हाला चांगलं काम करता आलं पाहिजे आहे, बिझनेस युनिट सर्व्हिसवरती द्यायला पाहिजे आहे. यू आर विलिंग टू जॉईन रिलोकेट टू एनी Accenture ऑफिसेस, Accentureच्या कोणत्याही ऑफिसला तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया महत्त्वाचा आहे बघा. ऑल स्ट्रीम्स आहे, ब्रांचेस बघितलं तर BSc, BCA, BBA, BA, BCom, BVoc, BMS, BBS असे सगळेजण इथे ॲप्लिकेशन करू शकता. आणि 2022 आणि 2023चे पासआउट्स असले तर वेल अँड गुड आहे. नोट हे सांगितलेलं आहे की BTech, ME, MTech, MCA, MSc, CS, IT ब्रांचवाल्यांना इथे ॲप्लिकेशन कॅन्डिडेट्स आर नॉट एलिजिबल सांगितलेलं आहे. ॲक्टिव्ह बॅकलॉग्स नको आहे. त्यानंतर यू शुड हॅव कम्प्लीट युअर रिलेव्हंट डिग्री, तुम्ही रिलेव्हंट डिग्री कंप्लीट केलेली पाहिजे आहे. गॅप नको आहे. ड्युरिंग द कोर्स ऑफ युअर डिग्री यू मस्ट कम्प्लीट युअर BBA इन 3 years, म्हणजे 3 वर्षातच कम्प्लीट झालेले आहे. MSc हे 2 वर्षातच कम्प्लीट झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे 11 महिन्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स नको आहे. कॅन्डिडेट शुड नॉट अपिअर फॉर Accenture रिक्रुटमेंट असेसमेंट इंटरव्ह्यू इन लास्ट 3 months. लास्ट 3 monthsमध्ये तुम्ही इथे ॲप्लिकेशन दिलेलं नसायला पाहिजे आहे आणि कोणत्याही इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये सहभाग झालेला नसायला पाहिजे आहे. आणि इथे कॅन्डिडेट मस्ट बी एलिजिबल टू वर्क इन इंडियन बाय सिटिझनशिप, इंडियनची सिटिझनशिप पाहिजे आहे, रिलेटेड वर्क परमिट डॉक्युमेंट्स पाहिजे आहे. त्यानंतर ॲज वी प्रोव्हाइड सर्व्हिस फॉर क्लायंट्स अक्रॉस द ग्लोब वी ॲक्सेप्ट, म्हणजे तुम्हाला कोणत्याही टाईम झोनमध्ये काम करता आलं पाहिजे आहे. तुम्ही इथे विलिंग टू जॉईन किंवा रिलोकेट तुम्ही कोणत्याही अक्रॉस इंडियामध्ये करायला पाहिजे आहे. प्रोसेस म्हटले तिथे जॉब रोल सांगितलेला आहे. तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्हाला इथे नक्कीच ईमेल इन्व्हिटेशन येऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन असेसमेंट करायचं आहे. इथे अप्लाय नाव केल्यानंतर इथे अप्लाय नाव आय हॅव ऑलरेडी इन अकाउंट असेल तर अकाउंट क्रिएट करायचं आहे. डोंट हॅव अन अकाउंट म्हटलं तर इथे अकाउंट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. असेसमेंट टेस्ट होणार आहे, 2 स्टेजेसमध्ये होणार आहे अँड मस्ट बी कम्प्लिटेड विदिन द शेड्यूल टाईम, शेड्यूल टाईममध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे आहे. मॉक असेसमेंट इथे 10 मिनिटाचा मॉक असेसमेंट आहे. प्रॅक्टिस असेसमेंट यू विल गेट ए 10 minute मॉक किंवा प्रॅक्टिस असेसमेंट सांगितलेलं आहे. हे मॅन्डेटरी असणार आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला प्रॉपर लॅपटॉपची गरज असणार आहे, सॉफ्टवेअरची गरज असणार आहे, इंटरनेटची गरज असणार आहे. पहिल्यांदा असाइनमेंट 1 होणार आहे, कॉग्निटिव्ह असेसमेंट होणार आहे. यू हॅव 50 minutes टू कम्प्लीट द असेसमेंट, म्हणजे तुम्हाला 50 मिनिटांची टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश ॲबिलिटी, क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग हे सॉल्व करण्यासाठी भेटणार आहे. म्हणजे ह्याच्यावरती क्वेश्चन्स असणार आहे. इंग्लिश ॲबिलिटी असू द्या, क्रिटिकल थिंकिंग आहे,
त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, त्यानंतर हे कॉग्निटिव्ह असेसमेंट रिझल्ट तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये भेटून जाणार आहे. त्यानंतर टेक्निकल असेसमेंट होणार आहे, कॉमन ॲप्लिकेशन MS ऑफिसमध्ये होणार आहे, सुडो कोड होणार आहे, फंडामेंटल्स ऑफ नेटवर्किंग इन सिक्युरिटी. आणि इथे मेन म्हणजे काय असणार आहे की तुम्ही टेक्निकल फील्डमधून असल्यामुळे तुम्हाला खूप इझी क्वेश्चन्स विचारले जातील. इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितलेले BSc BCA BBA म्हणजे काय कोणते इंजिनिअरिंगचे क्वेश्चन्स मोस्टली नसणार आहे. तुम्हाला जर एखादा कोर्स केला असेल CPP याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकणार आहात. त्याच्यानंतर इथे नेटवर्किंगवरती म्हणजे बेसिक गोष्ट तुम्हाला इथे शिकून जायचं आहे म्हणजे किंवा अभ्यासक्रम करून घ्यायचा आहे. फंडामेंटल नेटवर्किंगचं, त्यानंतर सिक्युरिटीचं, क्लाउड रिलेटेड थोडेफार असे 40 क्वेश्चन 40 मिनिटांमध्ये होणार आहे. कम्युनिकेशन असेसमेंट होणार आहे. ड्युरेशन फॉर द असेसमेंट इज अप्रॉक्सिमेटली 30 मिनिट्स असणार आहे. त्याच्यामध्ये सेंटेन्स मास्टरी असणार आहे, व्होकॅब्युलरी असणार आहे, तुमची फ्लुएन्सी चेक केली जाणार आहे आणि प्रोनाउन्सिएशन्स चेक होणार आहे. हे पूर्ण टेस्ट झाल्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होणार आहे. ऑल द बेस्ट. तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे. खूप मोठी संधी आहे, सॅलरी पण खूप चांगली आहे. मी जसं सांगितले की तुम्हाला इथे 3,44,200 रुपयेचं पॅकेज असणार आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स 0 to 11 मंथ्स असायला पाहिजे आहे आणि लोकेशन पण खूप चांगलं आहे म्हणजे ऑल ओव्हर इंडियामधून पण आहे आणि महाराष्ट्रामधून पण आहे. कोणाला जर इथे ॲप्लिकेशन करायचं असेल किंवा इथे एलिजिबल आहे माहिती असेल तुम्हाला तर नक्कीच शेअर करा. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. खूप मोठी संधी आहे, IT कंपनीकडून आहे, त्यातून पुणे पण लोकेशन आहे, त्यानंतर नागपूर आहे, मुंबई आहे. सो नक्कीच तुम्ही इथे ॲप्लिकेशन करून जास्तीत जास्त इथे संधीचा फायदा करून घ्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही जरी क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. थँक्यू.